कोपरगाव शहरातील लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे स्मारक परिसरात मोकाट डुकराच्या धडकेत गंभीर जखमी झालेला विकास अरुण डुंबरे वय वर्ष 32 राहणार शारदानगर कोपरगाव यांची मृत्यूशी सुरू असलेली 11 दिवसांची झुंज अखेर अपयशी ठरली। शुक्रवार 31 जुलै रोजी त्यांचे प्राणज्योत मालवली। त्यांच्या निधनाने शारदानगर परिसरासह संपूर्ण कोपरगाव शहरात हळहळ व्यक्त होत आहे। रविवार 20 जुलै रोजी दुपारी सुमारे 3:30 वाजण्याच्या सुमारास विकास अरुण डुंबरे हे दुचाकीवरून लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे स्मारक परिसरातून जात असताना अचानक रस्त्यावर आलेल्या मोकाट डुकराने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली होती। या भीषण अपघातात त्यांच्या डोक्यासह शरीराच्या विविध भागांना गंभीर दुखापत झाली होती। अपघातानंतर त्यांना तातडीने कोपरगाव शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना सह्याद्री हॉस्पिटल नाशिक येथे हलवण्यात आलं। तेथे काही दिवस उपचार सुरू ठेवण्यात आले। त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना शिर्डी येथील साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं। डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र उपचार सुरू असतानाच शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली। विकास अरुण डुंबरे हे कोपरगाव शहरातील युवा मोबाईल येथे कामाला होते। त्यांच्या अकाली निधनाची वार्ता समजताच मित्रपरिवार, नातेवाईक आणि परिचितांमध्ये शोककळा पसरली असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। दरम्यान या दुर्दैवी घटनेमुळे कोपरगाव शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। एका निष्पाप तरुणाचा जीव गेल्यानंतरही शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरांचा मुक्त संचार कायम आहे। आता तरी संबंधित प्रशासकीय यंत्रणा या गंभीर प्रश्नाकडे संवेदनशीलतेने पाहून कायमस्वरूपी तोडगा काढणार का, की आणखी एखाद्या कुटुंबाचा आधार हिरावला गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार, याकडे संपूर्ण कोपरगावकरांचं लक्ष लागले आहे। सम्राट न्यूजसाठी संपादक अजय विघे, कोपरगाव।